हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता शिंदे। तर मी आज तुम्हाला सांगते म्हणजे एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। तर मी पार्लरसारखं क्लीनअप तुम्ही घरी करू शकता। तर ते कसं करायचं, मी कशी करते या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर ते कसं करायचं मी तुम्हाला पुढे सांगते। चला मग आपण बघूया। तर मी आता सांगते। फर्स्ट मी फेस वॉश करून आली आहे नॉर्मल स्किनची। तर मी आता फेस वॉश करून आली आहे। तर सिटाफिलचं क्लीन्झर मी यूज करते। माझ्याकडे आहे तर मी हे यूज करते। तर अजून चांगल्या प्रकारे क्लीन होईल। आणि मी असं टिश्यू घेते, तर हे याच्यावरती असं घालते आणि डायरेक्टली असं क्लीन करून घेते। तेव्हा असं पूर्ण क्लीन करून घ्यायचं। आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही कधी पण करशीला तर मानेला पण करत जावा पूर्ण क्लीन। फेस वॉश करणं असेल तेव्हा पण मानेवरती तुम्ही फिरवत जावा एक हात, कारण की कसं बाहेर जातो आपण आणि त्याच्यामुळे नाही का डर्ट आपल्या ह्याच्यावर बसलेली असते मानेवरती। आणि माझं एक सजेशन पण आहे, तुम्ही कुठे पण बाहेर जाऊन आला तर फर्स्ट तुम्ही जॉबवरनं ते जाऊन आला तर फर्स्ट तुम्ही आंघोळच करून घ्यायची, कारण की कसं पूर्ण बॉडी रिलॅक्स होते त्याच्यामुळे। असेल आता आपल्या टॉपिकवरती येऊ, तर मी मस्तपैकी असं क्लीन करून घेतलं आहे। हे बघा, फेस वॉश करून पण असं पूर्ण काळं झालं। मी परत एकदम फेस मी क्लीन करून घेतलं आहे। आता मी जरा मान असे पूर्ण क्लीन करून घेते। मी अजून थोडं यूज करते। पूर्ण असं क्लीन करून घ्यायचं आणि सिंपल पार्लरसारखं आपण घरी पण करू शकतो। टाईम नाही भेटला तुम्हाला जायला, असं क्लीनअप घरीच करू शकता पार्लरसारखं। तर मी सांगते तुम्हाला स्टेप वाईज। आता सध्या आता मी ह्यानी क्लीन्झरनी सगळं पूर्ण क्लीन करून घेतलं। हे आपले फर्स्ट स्टेप झाली। त्याच्यानंतर इथे फेसवरती आणि इथे बघा हेअर्स असतात आपले, तर हेअर कसे रिमूव्ह करायचे हे मी सांगते। तर माझ्याकडे हे टूल्स आहे ऑलरेडी, हे वालं, आणि हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता किंवा ऑलरेडी तुमच्याकडे असू शकतं। आणि मी हे लावते, काय बोलतात, ॲलोवेरा जेल लावते, पतंजलीचं आहे। तुमच्याकडे दुसरं कोणतं असेल तर तुम्ही यूज करा। मी फेस वॉश करून घेऊन क्लीनरनी पण क्लीन करून घेतलं। आता मी हेअर रिमूव्ह करते फेसमधलं। तर मी पहिलं लावून घेते पूर्ण फेसला ॲलोवेरा जेल, हातानेच लावून घेते। ओन्ली पहिला फेसला लावून घेते मी आणि हेअर रिमूव्ह करते। आणि मी सांगते कसं करते तुम्हाला, आणि तुम्ही केअरफुली करा। तुम्ही पहिल्यांदा करत असशीला तर असं तेव्हा पूर्ण जेल लावून घेतलं, हे रिमूव्ह हे ॲलोवेरा जेल लावून घेतलं। तर हे टूल्स घेतलं आणि हे असं हात घेतलं, असं स्किन टाईट करून असं क्लीन करून हे रिमूव्ह होतं। हळूहळू तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाईम करत असला एकदम स्लोली करा, कारण की अजून मी 4-5 वर्ष झालं मी करते, तर मला एक्सपिरियन्स आहे। आणि तुम्ही फर्स्ट टाईम करशील तर हळूहळू करा। हेअर येतात ह्याच्यामध्ये, तुम्ही सगळं असं पहिला क्लीन करून घेते परत। हे टाईट असं करायचं आणि हे टाईट करायचं आणि असं हे खाली खेचून घ्यायचं। हे बघितलं, हेअर येतात ह्याच्यामध्ये आणि ह्या टिश्यूवरती पुसून घ्यायचं। तर मी आता हे सगळं क्लीन करून दाखवते, केअरफुली करा। मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी फास्ट करते। इकडे मी हेअर रिमूव्ह करून घेते।
असे हेअर्स येतात आणि नोजला पण करते. हेअर मी रिमूव्ह करून घेतलं आहे. मला असं वाटतं हे सगळं झालं आहे. मी मागायला काहीच नाही करत आहे, नुसतं हेअर तेवढंच रिमूव्ह फेस आला आणि घेतलं तेवढं लिप्सच्या वरचं काढून घेतलं. कारण हा व्हिडिओ जरा मोठा होईल का, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समज सांगते जवळून, त्यामुळे व्हिडिओ मोठा होऊ शकतो. तर मी हे रिमूव्ह करून घेतलं आहे केअरफुली आणि सावकाश करून, कारण मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी फटाफट केलं आहे. जास्त हेअर नाही घेत माझे, ते मी रिमूव्ह करून घेतलं. त्यानंतर तुम्ही पाण्याने हे क्लीन करून घेऊ शकता. तर तुमच्याकडे असं टिश्यू असेल तर तुम्ही टिश्यूने, ओल्या टिश्यूने असं पुसून घेऊ शकता, किंवा अजून एकदा फेस हे करून आलं तरी चालेल, फेस वॉश करून आलं तरी चालेल. आता मी ह्यांनी पुन्हा क्लीन करून घेते. पूर्ण असं क्लीन करून घेते. तुम्ही प्रत्येक आम्हाला हे लक्षात ठेवा की मान पण क्लीन करायची, कारण की कधी कधी काय होतं, आपला फेस एकदम क्लीन दिसतो आणि मान आपली काळी तशीच दिसते. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक आम्हाला मान पण पूर्ण करायचं आणि हे पण पूर्ण असं. तुमच्याकडे असं असेल तर तुम्ही असं लावून घ्या. माझ्याकडं आता आहे, आता लक्षात आलं माझ्या, तर मी आता हे लावून घेतलं. चालू आहे व्हिडिओ. पूर्ण असं लावून घ्या, म्हणजे केस असं येणार नाही. नीट हे होतं पूर्ण असं. ब्लूटूथ माझा ऑफ कर. ब्लूटूथ मी पूर्ण असं क्लीन आणि पुसून घेतलं. तुम्ही पाण्याने स्वच्छ पुसून घेता, फेस वॉश केलं तरी चालेल. तर मी ह्याच्यानंतर दुसरं सेकंड स्टेप, थर्ड स्टेप तुम्हाला मी म्हणते. तर थर्ड स्टेपमध्ये मी एव्हरेजचं चारकोलचं स्क्रब आहे माझ्याकडे हे. तर मी ह्याने पूर्ण मान आणि हे क्लीन करून घेणार आहे. तर मी कसं करते हे सांगते. मी पहिला हे घेते, हे मी असं लावून घेते. चारकोलचं हे मार्केटमध्ये असतं, छोटं पाऊच पण मेडिकलमध्ये पण भेटतं, तर तिथून तुम्ही हे परचेस करू शकता. हे बघा असे केस येतात पुढं, त्याच्यामुळे हे बेल ठेवलं तर बरंच होईल. तुम्ही हे बघा पूर्ण मानाला पण लावून घ्या, पूर्ण मान पण क्लीन करते. हे असं मी पूर्ण लावून घेतलं आणि थोडंसं पाणी घेते, थोडंसं ड्रॉप घेतलं आणि ह्याच्यामध्ये मस्त मसाज करायचं आपल्याला. खूप फास्टली करायचं ना, स्लोली करायचं. हे बघा असं मी हळूहळूच बोलते, कारण की इथं गाड्यांचा खूप आवाज होता. माझा आवाजच एवढा आहे म्हणून माझा आवाज येत नसेल तुम्हाला. खूप मोठ्या नाही बोलू शकत मी, असंच छोट्या आवाजातच बोलते. हे बघा असं पूर्ण क्लीन करून, थोडंसं तुम्हाला असं वाटलं ड्राय झालं हे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी थोडंसं घेतलं, पाणी ॲड केलं आणि मानावरती हे केलं. मला असं वाटलं कॅमेरा चालू आहे, तर कॅमेरा चालू नाही होता, मी तशीच बडबड करायची. आता मी कॅमेरा ऑफ केला आहे. आता मी परत घेतलं, मानाला स्क्रब लावलं आहे पूर्ण आणि थोडंसं पाणी ॲड करते आणि 10 ते 15 मिनटं मी असं हे करते, मसाज करते. असं खूप दाबून करत नाही, असं स्लोली करते.
हे तुम्ही मंथली वीकली करू शकता. पार्लरला जाण्यासाठी टाईम तुमच्याकडे नसेल तर तो तुम्ही घरी करू शकता. आणि हे पॅकेट लावलं हे तुम्हाला 10 रुपयाचं पॅकेट भेटू शकतं, मेडिकलमध्ये अवेलेबल असतं, तसं आणू शकता. माझ्याकडे मोठं अवेलेबल आहे तर मी हे पूर्ण असं मसाज करून घेते. कसं सुकेल तसं 5 ते 10 मिनटात मी हे सगळं पूर्ण मसाज करून घ्या. तेव्हा मी पूर्ण मसाज करून घेतलं. आता मी हे स्वच्छ क्लीन करून येते. पूर्ण असं मी स्वच्छ क्लीन करून घेतलं आहे. पूर्ण फेस धुवून आले मी. पहिल्याच्या स्किनमध्ये आताच्या स्किनमध्ये खूप चेंजेस आहे. ते पूर्ण मी असं करून घेतलं आणि हे नाही का सॉफ्ट वाटतं. असं तुम्ही हात बघितला ना तुमच्या स्किनला हात लावला उशिरा हे झाल्यानंतर सॉफ्ट 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 वाटतं. तर माझं हे झालं थर्डवालं. तर आता मी काय करते, तुम्हाला ते ब्लॅक हेड्स असतात आपल्या चेहऱ्यावरती, तर ते रिमूव्ह करण्यासाठी मी आता मास्क लावणार आहे. हे बघा, हे चारकोलचं मास्क आहे क्रीम. हे अशा बॉटलमध्ये येतं. तसं तिकडे अवेलेबल नव्हतं माझ्याकडे, आता असं काही हे आलं तर मी हे आता फेसला लावते, पूर्ण नोजला आणि हे पूर्ण फेसला मी आता लावून घेते. आणि त्याच्यानंतर रिमूव्ह होऊन जाईल, ते काढेल ना तर त्याचे हेअर्स निघतात, त्यासोबत ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील ते पण निघतात. तर माझं आता हे करून झालं, स्क्रब करून झालं. त्याच्यानंतर मी आता हे करून घेते, मास्क लावून घेते. आता हे मी मास्क लावते, चारकोलचं आहे. तर हे बघा पूर्ण असं हे करून घेतलं आणि हे पूर्ण फेसला लावून घेणार आहे. तुमचे हे छोटे केस असतील तर तुम्ही हे आतमध्ये घालून त्याच्या आतमध्ये घ्या. आता मी हे लावून घेते पूर्ण. आणि तुम्ही हे म्हणजे हे सांगते, इन्फॉर्मेशन म्हणते, पॅकेटमधलं आणू नका. तर अशा पाऊचमध्ये असेल तर तुम्ही परचेस करा. इकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी हे घेतलं. हे पूर्ण मी आता नोजला लावते. म्हणजे पूर्ण फेसला लावणार आहे मी हे. आणि थिकमध्ये लावायचं आहे पूर्ण, डोळ्याच्या इकडे ते मलायचं, इथं खालूनच घ्यायचं आणि हे इथे सगळं. तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर मी हे लावून घेते, नंतर मग तुम्हाला दाखवते. हे बघा मी असं लावून घेतलं, कारण की लावताना दाखवलं असतं तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. तो पूर्ण असं पूर्ण पॅकेटच लावून घेतलं, कारण ठेवून पण काय उपयोग नव्हता, कारण की तो थिक झाला असता आणि खराब झाला असता. तर मी पूर्ण फेसला लावून घेतलं आणि नेकला पण लावलं, जमेल तेवढं नेकला लावलं. तुम्ही अजून इथंपर्यंत असं लावू शकता. मी एवढंसंच लावून घेतलं, इकडे असं लावून घेतलं तरी होतं. असं लावून घेतलं. हे सुकल्यानंतर मी काढताना डायरेक्ट व्हिडिओ दाखवते, नाही तर खूप मोठा व्हिडिओ. हे जरा सुकलं माझं नोजवरचं हे, आणि हे सुकलं नाही अजून, पूर्ण ड्राय नाही झालं. ड्राय झालं समजून. तर नोजवरचं सुकलं आहे तर मी नोजवरचं तुम्हाला दाखवते, रिमूव्ह करते आणि दाखवते. हे असं निघतं हे, असं ओढलं ना असं हे रबल्यासारखं निघतं. आवाज येतो. हे रिमूव्ह होतं ना ते इथं हे पूर्ण असं निघतं. आणि ह्याच्यामध्ये दिसत असेल
का नाही माहीत नाही, कॅमेऱ्यात दिसतं का नाही. त्याच्यामध्ये केस आणि व्हाईट शेड्स असतात ना ते निघाले. तर दिसतंय का नाही काय माहीत कॅमेऱ्यामध्ये, खरं निघालं ह्याच्यामध्ये. बघा पूर्ण असं निघतं हे सगळं. हे बघा कसा आवाज येतो बघा. ह्याच्यामध्ये बघा व्हाईट शेड निघाले. आता हे कॅमेरा दिसतं का नाही काय माहीत. तर ह्याच्यामध्ये नाही का छोटे छोटे बारीक केस आणि व्हाईट शेड असतात ना ते निघाले आहे पूर्ण. तर हे पूर्ण मी काढून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. काढताना दाखवल्यावर खूप मोठं होईल हा व्हिडिओ. तर काढून घेतल्यानंतर पुढचं दाखवते. हे पूर्ण असं क्लीन करून घेतलं. छान वाटतं, मोठं वाटतं. इथून मला हे दाखवलं ब्लॅक हेड आणि केस छोटे छोटे असतील ना तर ते सर्व रिमूव्ह होतात. ते मी सर्व काढून घेतलं आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. कॅमेऱ्यामध्ये दाखवलं दिसतं का नाही काय नाही, तर दिसतं ब्लॅक हेड्स निघतात. आता मी दुसरं काय करणार, नोज स्ट्रीप लावणार आहे. नोजसाठी तेवढंच लावणार आहे. माझ्याकडे हे पॅकेट आहे तर हे घेतलं. मेडिकलमध्ये भेटतं किंवा असं लोकल मार्केटमध्ये भेटतं. तुम्हाला ह्यातलं एक घ्यायचं असेल 14 रुपयाला भेटेल, 10 ते 14 रुपयाला तुम्ही घेऊ शकता. हे बघा असं हे असं स्ट्रिप्स असतात. हे आपल्याला ओपन करायचं आहे. दाखवते हे बघा असं ब्लॅक नोज स्ट्रीप आहे. तर मी हे नोज स्ट्रीप लावते आणि म्हणजे इथून सगळे ब्लॅक हेड व्हाईट शेड्स असतील सगळे रिमूव्ह झाले आहेत. बघा दिसत आहेत का तुम्हाला? का सगळं रिमूव्ह झालं तरी मी हे लावते. काय असेल तर निघून जाईल, कारण की कसं आपण कुठे बाहेर गेलो तर फर्स्ट लक्ष आपलं हे नाकाकडे आणि फेसकडे जातं. आपल्याला छान वाटायला, दुसऱ्यांना बघण्याला पण छान वाटायला पाहिजे म्हणून मी बारीक आवाजात बोलते, कारण की इकडे बाजूला सर्वजण झोपले आणि व्हिडिओ बनवते त्यामुळे मी छोट्या आवाजात बोलते. तर हे मी पूर्ण आता हे घेतलं. मी आता हे ओलं करून घेते थोडंसं. असं पूर्ण ओलं केलं थोडं आणि त्यानंतर हे ट्रिप्स मी तिथे लावून घेते. त्याने काय होईल माहीत आहे का, हे ट्रिप्स मी 1 वर्ष झालं यूज करते. ह्याचा रिझल्ट छान आहे. तुम्ही या प्रकारे ह्याच्यामध्ये वाईट्स पण असतात ट्रिप्स, तसे तुम्ही यूज करू शकता. खूप चांगलं आहे, म्हणजे रिझल्ट खूप छान आहे. आता हे बघा पूर्ण सुकू द्या. 5 ते 10 मिनटं ठेवायचं ह्याच्यामध्ये लिहिलं आहे सर्व इन्फॉर्मेशन. या पद्धतीने तुम्ही करू शकता. 5 ते 10 मिनटं ठेवते पूर्ण ड्राय होईल हे आणि नंतर मी काढताना तुम्हाला डायरेक्टली दाखवते. असं साधं सिंपल माझं काय ते मी तुम्हाला पार्लरसारखं, म्हणजे पार्लरमध्ये हे काही चीज लावत नाही, तर मी माझ्या पद्धतीने मी पार्लरसारखं कसं करते या पद्धतीने तुम्ही करू शकता. कारण नंतर भेटते व्हिडिओ खूप मोठा आहे. हे पूर्ण सुकून झालं मी काढताना मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते. 10 ते 15 मिनटं झालं आहे. तर हे ड्राय झालं आहे पूर्ण. मी ओपन करते आणि ह्याच्यावरती ब्लॅक आणि व्हाईट शेड काय असेल ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही हे रिमूव्ह करते थोडंसं. कारण मी आधी मास्क लावलेला ना, तर तेव्हा ते ब्लॅक हेड निघून गेलं थोडेसे. ब्लॅक हेड व्हाईट शेड असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघशीला हे छोटे छोटे हे दिसतात व्हाईट शेड्स आहेत आणि छोटे छोटे केस आहेत ह्याच्यामध्ये. कॅमेऱ्यामध्ये दिसतं का नाही काय नाही, खरं इथे नाही काय छोटे छोटे केस असतात ना ते सगळे रिमूव्ह झाले आणि व्हाईट शेड्स पण निघून गेले. ते बघा पूर्ण क्लीन झालं आहे
आधी सॉफ्ट वाटतं. हे क्लीन करून घेते मी आता, स्वच्छ पाण्याने पुसून घेते. मी ऑलरेडी याला पाणी लावलं, मी असं पूर्ण क्लीन करून घेते. मस्त. हे असं सॉफ्ट वाटतं, हे पण सॉफ्ट वाटतं. हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लास्ट स्टेप आहे, आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर तुम्ही कोणतं मॉइश्चरायझर यूज करता, तो मॉइश्चरायझर तुम्ही मानाला आणि फेसला लावायचं. तर आता मी निव्याचं मॉइश्चरायझर यूज करते. मी निव्याचं मॉइश्चरायझर लावून घेते पूर्ण फेसला, म्हणजे सॉफ्ट राहील. पूर्ण मानाला मी चांगल्या प्रकारे लावून घेते मी. बघा, मी असं सिंपल पार्लरसारखं क्लीनअप बोला पूर्ण फेस क्लीन करून घेतलं. जी माझी पद्धत आहे, म्हणजे स्टेप आहे, त्या स्टेपनी तुम्ही फॉलो करून तुम्ही घरी पार्लरसारखं क्लीनअप करू शकता. जास्त वेळ लागत नाही आहे, लगेच होतं. एवढंच की मास्क लावलं की सुकण्यासाठी खूप वेळ लागतो. या पद्धतीने एकदा करून बघा आणि कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मला फेस किती छान वाटतं आणि सॉफ्ट पण वाटतं. हे बघा, झालं. आपण लास्ट स्टेप करून घेतलं, मॉइश्चरायझर लावून घेतलं. या प्रकारे मी करून घेतलं. असे स्टेप तुम्ही फॉलो करू शकता तुम्ही घरीच क्लीनअप, किंवा फेस क्लिनिंग पार्लरसारखं क्लीनअप करू शकता. सिंपल स्टेप आहे. अशी माझी सिंपल पद्धतीने मी हे केलं आहे, म्हणजे दाखवलं आहे क्लीनअप कसं करायचं. माझे स्टेप म्हणजे मी या पद्धतीने करते, तुम्ही पण या पद्धतीने करू शकता. ज्या स्टेप तुम्ही फॉलो करू शकता. एकदा करून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला, बाय. खूप छान वाटतं, खरं फ्रेश पण वाटतं. पार्लरमध्ये जाण्यासाठी टाईम नसेल तर तुम्ही घरी करू शकता. असं मी घरीच करते. पार्लरमध्ये नुसतं मी आयब्रो तेवढंच करून येते. आयब्रो मला करता येत नाही. चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू. बाय.